मुंबईतील कुर्ला बस अपघातानंतर मुंबईमध्ये कुर्ला स्थानकाबाहेर असलेल्या बस डेपो जे आहेत गेले 4 दिवस झालं बंद आहेत। त्यामुळे जे प्रवाशांना आहे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागत आहे। कुर्ला बस स्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेलं हे बस स्थानक आहे। इथं रोज जवळजवळ शेकडोंच्या संख्येमध्ये बसेस जे आहेत ते थांबतात आणि मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जो आहे तो बीकेसी असेल, बँड्रा असेल, त्यानंतर सांताक्रूज असेल, हा मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये याच परिसरामधून असतो। मात्र कुर्ला बस अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ 50 जण जे जखमी झालेत त्या घटनेनंतर 4 दिवस झाले कुर्ला पश्चिम बस स्थानक हे बंद आहे आणि इथे बसेस मिळत नाही आहेत। म्हणून मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिक ऑटो रिक्षाने जात आहेत। मात्र त्यामध्ये सुद्धा नागरिकांना जे आहे जीव धोक्यात ठेवून मुठीत घेऊन चालावं लागत आहे। कारण 5-5 जण जे आहेत ते ऑटोमध्ये बसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ऑटो रिक्षा चालकांची पण काही वेळा मनमानी होत आहे आणि 5-5 जण बसून चालल्यामुळं नागरिकांना जीव पण धोक्यात टाकावं लागत आहे। मात्र जी बस स्थानक आहे ते बंद असल्यामुळे कुठेतरी ऑटो चालकांसाठी चांगले दिवस आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 4 दिवस झालं मोठ्या प्रमाणात कुर्ला पश्चिम येथून ऑटो रिक्षा चालक आहेत। कालपर्यंत जिथे मोठ्या मोठ्या बसेस लागायच्या, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस लागायच्या, CNG बसेस लागायच्या, डिझेल बसेस लागायच्या, आज तिथं मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षाने प्रवासी करत आहेत। आपल्यासोबत काही जे प्रवासी आहेत ते आहेत। दादा, कुठं चालले तुम्ही आणि 4 दिवस झालं बसेस बंद आहेत, तुम्हाला काय अडचणी फेस करावं लागतं? सध्या आम्ही चालत जातोय, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम तरी होतोच आहे बसेसमुळे। चालत जात आहे म्हणजे तुम्ही एरवी बसने जातो? हो, बसने जातोय, पण आता रिक्षाचं 30 रुपये आम्हाला भरायला लागतात। 5 रुपयामध्ये बस होती, पण आता 30 रुपये भरायला लागतात आम्हाला। आणि रिक्षा चालक जे आहेत काही तुम्हाला पैशाबाबत इथून कसं आहे की आम्हाला जायचं असतं गुलशन हॉटेल जवळ, जे की मिठी नदीच्या पुढे आहे, पण हे लोक तिथपर्यंत पण 30 रुपयेच घेतात आणि पुढे पण 30 रुपयेच घेतात। त्यांचा फिक्स रेट असतो पर पर्सन। रिक्षा चालकांचे फिक्स रेट आहेत आणि त्यामुळं काही प्रवाशांना जे आहे ते त्रास होत आहे। आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहेत। कुठं चालले तुम्ही आणि बस बंद असल्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे? बस बंद असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे आणि या 2-3 दिवसापासून हल्ली खूपच प्रॉब्लेम येत आहे, कारण की एक पण बस नाही आणि शिवाय ते ॲक्सिडेंट झालाय त्या बसचा, त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम येते। रिक्षा पण टायमावरती भेटत नाही, खूप उशीर वाट बघायला लागते आणि काय काय रिक्षावाले येतात, काय रिक्षावाले येत पण नाही, असं पण होतं। आणि तुम्हाला जे पैशाबाबत आहे, पैसे रिक्षा चालक जास्त घेत आहेत बसपेक्षा? आता बस मिनिमम 5 रुपये घेते, आता रिक्षावाले 30-30 रुपये घेतात। मग त्यांचा तर ठराविक आहे शेअरिंग, मग ते पहिल्यापासून 30-30 रुपयेच घेतात। बस चालू झाल्या पाहिजे परत? बस तर परत चालू झाले पाहिजे ना, मग प्रवासी कधी जाणार? एवढे पैसे कोण देणार? कोणी काय एवढे थोडे श्रीमंत आहे, सगळे आपले हे करणार। अजून काही प्रवासी आहेत आपल्यासोबत? गेली 4 दिवस झालं कुर्ला पश्चिमच्या बसेस बंद आहेत, काय अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागेल? अडचणी म्हणजे काय, आम्हाला तिकडे बुद्ध कॉलनीपर्यंत चालत जावं लागतं आणि इकडे ऑटो पण भेटत नाही रेग्युलरली, आणि आम्ही कामाला जाणार, आम्हाला लेट होत राहिली। खरं तर अपघातामुळे ह्या बसेस बंद झाल्याचं कारण देण्यात तेच कारण आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी करायचं ना BST प्रशासन। दिवसेंदिवस जे बस ड्रायव्हर्स आहेत त्यांचे दारू पित असतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत। कोणी गाडी थांबून दारू घ्यायला चाललंय, तर कोणी ब्रेकच्या जागेवर एक्सिलेटर दाबत आहे आणि त्यामुळे अनेकांचा जीव जात आहे। यावर काय तोडगा? त्याच्यासाठी प्रशासन ते बरोबर ट्रेनिंग देऊन त्यांना नंतरच रिक्रूट करायला पाहिजे ना, प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे मॅनेजमेंटचं। आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जरा बंद केलं तर बरं होईल। कॉन्ट्रॅक्ट सिस्टममुळे हे जर होत आहे, लोकांना कमी पगार मिळतात, तर काय करणार लोक पण? खरं तर 4 दिवस झालं बसेस बंद आहेत, तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय रिक्षा चालक? फायदा काही नाहीये, आम्ही जेवढं घेतोय ना रोजचं तेवढंच घेतो, बाकी 20 रुपये जे आले अतिरिक्त आम्ही घेत नाहीये। जे बसने जाणार होते ते तर आता रिक्षाने जातात। ते तिकडे विद्यावरला गेले, ते घाटकोपर आणि विद्यावरला गेले, जे नेहमी येणार इकडे विद्यावर स्टेशनला जातात, नाही तर घाटकोपरला जातात। इकडे बस नाही तर मग तिकडे जाणार ना,
एरवी तुमचा एरवी जेवढा बिझनेस होता तर तेवढाच आहे. तेवढंच अजून काय पब्लिक एवढं काही होत नाहीये. घाटकोपर आणि विद्यावारला जातात सर्व लोक इथे बस नसल्यामुळे, आणि बस असल्या तर आम्हाला अजून सुविधा चांगलं असतं. हे जे बस ड्रायव्हर आहेत त्यांचे जे व्हिडिओ येत आहेत समोर दारू पित असताना, जे कोणी ब्रेकच्या जागेवर एक्सिलेटर दाबत आहे, त्यावर काय पर्याय असू शकतो? पण काही नाही, त्याच्यावरती कसं आहे, आता तो दारू पिला होता का कसं काय त्याचं काही, तो पिलेला नव्हता. आता दुसऱ्या काही बस ड्रायव्हरचे ते काही व्हिडिओ केलेले आहेत पण त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाहीये. तुम्ही बस ड्रायव्हर म्हणजे ऑटो ड्रायव्हर असून सुद्धा तुम्ही बसच्या याच्यात आहे. हा, खरं तर अजून काही प्रवासी आहेत ज्यांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. गेली 4 दिवस झालं कुर्ला पश्चिम बस स्थानकामधून जाणाऱ्या बसेस BKC कडे असतील, सांताक्रूज असतील, त्याच्यानंतर मुंबईच्या वेगवेगळ्या भागांना, मुंबई विद्यापीठ असेल, त्याच्यानंतर बँड्रा असेल, या भागांना जोडणाऱ्या जे बस स्टॉप आहे ते आता कुर्ल्यातील बंद आहे. त्यामुळे नागरिकांना जे आहे ते अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आणि कुठेतरी 4 दिवस बसेस बंद असल्यामुळे याचा फायदा सुद्धा ऑटो रिक्षा चालकांना होत आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी सुद्धा पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन मनीष सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.